5:36 झालेले आहेत आणि मी चहासाठी आमच्या क्रू मेसमध्ये जातो आणि घरून आणलेला जो प्रीमिक्स चहा आहे, जो कॉर्डमम फ्लेवरचा आहे, वेलची फ्लेवरचा आहे, तो मी घेत समुद्र बघत माझा चहा एन्जॉय करत असतो आणि त्यानंतर मग मी लगेचच माझ्या कामासाठी रेडी होतो. लिफ्टमधून इमिजिएटली पास झाल्यानंतर आम्हाला लगेचच एक एस्केलेटर लागतं आणि एस्केलेटरने पुढे जात असताना आम्हाला फिरेंतिनो म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथून आमचे नॅपकिन्स वगैरे घ्यायचे असतात. नॅपकिन्स हे आमच्या गेस्टसाठी फोल्डिंग करून आम्हाला ठेवायचे असतात आणि त्यानंतर ते टेबलवर सेट करून आम्हाला ते प्रेझेंट केले जातात. पिकअप केलेले नॅपकिन घेऊन मी लगेचच माझ्या पुढच्या कामासाठी निघतो आणि पास होत असताना मला हे किचन दिसतं. त्यानंतर मी त्याचे व्हिडिओ आपल्याला दाखवण्यासाठी शूट करतो आणि मी माझ्या अदुलारियो ह्या रेस्टॉरंटमध्ये पोचलेलो आहे. आल्यानंतर मी लगेचच क्लॉक इन करून घेतो. क्लॉक इन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून व्हायलेशन येणार नाही आणि कुठलीही प्रॉब्लेम आमच्या प्रेझेंटीमध्ये होणार नाही. यासाठी आजची रात्र ही इटालियन लास्ट नाईट आहे आणि त्यासाठी सगळ्या डिपार्टमेंटची सगळी लोकं ही येथे जमलेली असतात इटालियन्स पॅसेंजरला इथे सी ऑफ करण्यासाठी, कारण की ते सोबत राहून ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणार आहोत. म्हणून सगळ्या डिपार्टमेंटचे जसं बार, हाऊसकीपिंग, किचन यासारखे सगळे डिपार्टमेंट या ठिकाणी आलेले असतात त्यांना सी ऑफ करण्यासाठी आणि अशा प्रकारे सगळ्या डिपार्टमेंटची लोकं ही एन्जॉय करत असतात. त्यानंतर त्यांच्या सी ऑफसाठी एक सॉन्ग प्ले केलं जातं, जे की डार्क म्हणजे ब्लॅकआउट करून हे सॉन्ग प्ले केलं जातं. सगळ्या मोबाईलचे टॉर्च ऑन असतात आणि फक्त मोबाईलचे टॉर्चेस ऑन असतात आणि त्यामध्ये हे सॉन्ग प्ले केलं जातं. त्यानंतर माझ्या पॅसेंजरची आज लास्ट नाईट होती, त्यासाठी त्यांनी मला फोटोसाठी आग्रह केला आणि मीही त्यांच्यासोबत काही फोटोज क्लिक केलेत. त्यानंतर एक मुवमेंट असते की ज्या वेळेला आपली अटॅचमेंट त्यांच्यासोबत होते, फार सॅड मुवमेंट असते ही आणि त्यासाठी माझे पॅसेंजर पण भरपूर भावूक झालेले होते या गोष्टीसाठी. त्यांनी माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं होतं. खूप सुंदर असं ग्रीटिंग कार्ड होतं. लोक येतात जातात, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण त्यांच्यासोबत अटॅच होऊन जातो खूप जास्त आणि आम्ही पण या ठिकाणी फॅमिलीपासून दूर असतो, म्हणून आम्ही पण त्यांच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व होऊन जातो आणि खरोखर खूप सॅड मुवमेंट असते त्यांना, म्हणजे ज्या वेळेला आपण बाय बोलतो ती लोक जात असतात खरोखर. त्यानंतर आणखी एक फॅमिली बराच वेळ माझा फोटोसाठी वेट करत होते आणि मी लगेचच वेळ वाया न घालवता त्याच्यासोबत फोटो क्लिक केला. त्यानंतर त्यांनी दिलेलं ग्रीटिंग कार्ड घेऊन मी कॅबिनला गेलो आणि कॅबिनला जाऊन ते रीड करण्याचा प्रयत्न केला, पण ॲक्च्युली ते स्पॅनिश लँग्वेजमध्ये असल्यामुळे मला त्याचा अर्थ कळाला नाही, पण मी लवकरच त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करेन.